सातपुड्याच्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी केसर शेती यशस्वी करण्याचा चमत्कार एका अवलिया शेतकऱ्यानं केला। नंदुरबार जिल्ह्यातल्या मामाचं मोहिदे येथल्या ऋषिकेश पाटील या शेतकऱ्यानं प्रतिकूल परिस्थितीत अमेरिकन केसर या केसरच्या वाणाचं यशस्वी उत्पादन घेतलंय। सातपुड्याच्या विशाल डोंगर रांगा नेहमी कुठल्या ना कुठल्या कामगिरीमुळे चर्चेत राहतात। आता नंदुरबार जिल्ह्यातील मामाचे मोहिदे गावातील ऋषिकेश पाटील या शेतकऱ्यानं अजब गजब प्रयोग यशस्वी करून दाखवलाय। शहादा तालुका गेल्या 5 वर्षापासून दुष्काळाचे चटके सहन करतोय। त्यात पाण्याची पातळी खालावलेली आणि पारंपरिक पिकातून मिळणारं उत्पादनही अत्यल्प। त्यामुळे ऋषिकेश पाटील यांनी नवीन पिकाचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला। अगोदर मसाले पदार्थांचा विचार करत असताना नेटवर त्यांनी गुजरातमधील नडियाद कृषी विद्यापीठाने घेतलेल्या अमेरिकन केसर या वाणाची माहिती मिळवली। 30 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात येऊ शकणाऱ्या केसरची त्यांनी लागवड केली आणि त्यातून त्यांनी विक्रमी उत्पादनही मिळवलं। आमच्याकडे पाणी अत्यल्प कमी प्रमाणात आणि जमिनी आमच्याकडे जे पारंपरिक पीक होतं त्याला भाव नाही, मार्केटमध्ये काही नाही। आम्ही नेटवर सर्च केलं तर काहीतरी नवीन प्रयोग करायचा। आम्ही ऐकलं का अमेरिकन सॅफ्रॉन म्हणून आहे जे राजस्थानमध्ये सक्सेस झालेलं आहे, म्हणून आम्ही तिथं कॉन्टॅक्ट केला। मग त्यांनी आम्हाला सांगितलं का 30 ते 35 डिग्री टेम्परेचरमध्ये होईल। तर मग आम्ही आपल्या शेतामध्ये करायचं असं ठरवलं। ते आपल्या घरात थोडं केसर आणतो, मात्र आपल्या मुलानं स्वतःच्या शेतात केसर लावण्याचा निर्णय घेतला। त्याच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून 5 महिने शेतात मेहनत घेतोय आणि आज इतक्या प्रमाणात केसर उत्पन्न केल्याचा आनंद त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो। एकदम छान वाटतं आम्हाला। आम्ही पहिल्यांदा घरी शेती करायचो, पण पाणी कमी होतं आमच्यावालं, पण आमच्या पोराने आता थोड्या पाण्यामध्ये आमची शेती एकदम फुलासारखी फुलवून दिली। पाटील यांनी अगोदर आपल्या शेतात केसरची लागवड केल्यावर ही पिकं आपल्याकडे येणार नाहीत असं सांगत त्यांना शेजारील शेतकऱ्यांनी वेड्यात काढलं होतं। मात्र जेव्हा पीक बहरलं तेव्हा त्यातून मिळणारं उत्पादन लक्षात घेता इतर शेतकरी हे पीक घेण्याचा आता विचार करतायत। त्याचसोबत सरकारनं आता इकडे पिकणाऱ्या केसरला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणीही गावकरी करतायत। ऋषिकेश पाटलांनी या शेतामध्ये 20 गुंठ्यामध्ये केसरची लावणी केलेली आहे। तसं आम्ही शेतकरी पण या क्षेत्रामध्ये केसरची लावणी करायचा प्रयत्न करू आणि यशस्वी झालेला प्रयोग सर्वीकडे आम्ही त्याच्या सर्वांच्याकडे पाठवू। कमी पाण्यात येणारं पीक असल्यानं इतर शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं असं आवाहन कृषी अधिकारी सुभाष नागरे यांनी केलं आहे। या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केलं जाईल आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला तर इथल्या शेतकऱ्यांना नवीन पीक आणि कमी पाण्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून नंदुरबारमध्ये याची लागवड मोठ्या वाढवण्यामध्ये आपल्याला वाव आहे। ऋषिकेशनं अवघ्या 20 गुंठे जागेत खर्च वजा जाता 6 लाखाच्या वर नफा मिळवून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केलाय। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।